नमस्कार सर्वांना. तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. ह्या माळा काढल्या होत्या घटस्थापनेच्या दिवशी दरवाजामध्ये लावलेल्या, त्यातल्या 2च काढलेल्या लावायच्या होत्या. त्या 2 लावायच्या होत्या, पण म्हटलं एक लावल्यानंतरच खूप छान वाटत होतं, तर मग त्या बाकीच्या ठेवून दिलेल्या. तर तशाच वरती पडलेल्या कपाटावर बघून मला कंटाळा आला. शेवटी म्हटलं आज त्यांचा मुहूर्त एकदाचा आला आहे, त्यांना परत आहे त्या जागेवर ठेवून देण्याचा. आणि त्याचबरोबर ह्या दुसऱ्याही म्हणजे मी आणलेल्या भरपूर दिवस झालं, त्याही तशाच कपाटामध्ये होत्या. तर त्यांचे मी साधे हे पण लेबल पण काढलेले नव्हते, तर आता ते लेबल वगैरे काढून ते दोन्ही एकत्र करून मी पिशवीत भरून दिलेले आहेत. आणि ते म्हटलं आता ठेवून देते सगळं व्यवस्थित बेडमध्ये. आणि हे फ्लॉवर्सही आणलेले. हे फ्लॉवर मी फ्लॉवर पॉटमध्ये ठेवण्यासाठी आणलेले. सीझनमध्ये खूप महाग होते. हे 270ला जोडी होती आणि आता जवळजवळ मला 170ला जोडी मिळालेली आहे, म्हणजे 100 रुपये कमी झालेले पहा. कारण त्या लोकांनाही वर्षभर ठेवून काय करणार, म्हणून ते कमी ह्याच्यामध्ये विकून टाकतात. बेडवरचं सर्व आवरून ठेवले. जे आणलेले डेकोरेशनचे सामान वगैरे जे होतं ते सगळं आवरल्यानंतर म्हटलं पहिल्यांदा पाठ करून घेते. हॉलमधलाही पसारा आवरायचा होता, पण नाही आवरला. पहिल्यांदा म्हटलं पाठ करायचं राहिलेलं शिल्लक, तर ते करून घेतलं. म्हणजे या गोष्टी मी सकाळच्याच करून घेते, कारण एकदा त्यांना उशीर झाला की भरपूर उशीर होतो म्हणून. तर आता तरी मला जवळजवळ 1:30 वाजलेले. मी आले होते 12 वाजता, पण 12 ते 12:30 यामध्ये सेवा करायची नसते, म्हणून म्हटलं जाऊ दे थोडा वेळ जाऊन द्यावा. त्यानंतर हिंदवीचं वगैरे झाल्यानंतर मी पाठ करण्यासाठी घेतले. आणि हे दुर्गा सप्तशतीचे पाठ मी याच वर्षी पहिल्यांदा करते, आणि फक्त मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी फक्त केलेले आहे संकल्प धरून. तर बघू आता. आणि एकच पारायण मी यावेळेस करणार आहे. ज्यावेळेस मला यथाशक्ती होईल त्यावेळेस मी जास्तीचे पारायण करण्यास सुरुवात करणारच आहे, पण आता सध्या तरी मी एकच पारायण करते. रोज 2 अध्याय वाचते. तर अशा प्रकारे हे माझं पारायण आहे. बळक्षणार्थ मारली सेना असुराची महाबली, कलिदेवीवरी तेव्हा धावे चंड भयानक, मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षाव संगरी, भयानलोचन देवी बाणाने न दिसे कुणा मेघाने न. घरात सगळं पसारा तसंच पडलं होतं. मी पारायणाला बसायचं होतं म्हणून पारायणाला ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणची जागा फक्त स्वच्छ पुसून वगैरे झाडू वगैरे मारून घेतलेलं, आणि बाकीचं म्हणजे झाडू मारलेलं सर्व घरामध्ये, पण पसारा आवरला नव्हता. म्हटलं ते करत सगळं राहिलं, तर मग परत आणखीन जवळजवळ तासभर तर आपलं कसा निघून जातो आपल्यालाही कळत नाही. म्हणून म्हटलं पहिल्यांदा वाचन करून घेते, आणि ते सर्व झाल्यानंतर हे सगळं आवरायला आपल्याला दिवस आहेच अजून. तर ते सगळं आवरल्यानंतर जरा मी हिंदवीचंही आता जरा ती नवीन गोष्टी शिकते. म्हणजे तिला आवडतं, शिकायलाही आवडतं, आणि आपण शिकवतो तेही नीट ती शिकून घेते. तर म्हटलं तिचंही जरा घ्यायचा होता अभ्यास थोडाफार. तिला म्हणजे मॅट आहे, त्या मॅटवरचे जे शब्द आहेत ते मी घेते, तर ती सांगते ही व्यवस्थित. तर आता पसारा आवरून झाल्यानंतर ती मॅट तेवढं काही उचलून देत नव्हती, म्हणून म्हटलं जाऊ दे मॅट नाही उचललं. बाकीचे सगळे पिशव्या वगैरे कॅरी बॅग वगैरे जागेवर ठेवले. आणि इथे पहा ती कशी शिकते आता ते. हां, आता ॲपल दाखव. ॲपल कुठे? हात दाखव. हाताने दाखव. बनाना कुठे बनाना? ऑरेंज कुठे? व्हेरी गुड. झेब्रा कुठे ग? झेब्रा. पेर कुठे ग? हिंदवी पेर कुठे? पेर. व्हेरी गुड. लेमन कुठे? लेमन. हे लेमन आहे. काय आहे हे? लेमन. लिंबू. काय आहे? लेमन. तर अशा प्रकारे ती एक नवीन शिकत असते रोजचं. कलर्स वगैरे येतात तिला, बॉडी पार्ट वगैरे जमतात, आणि आता फ्रूट्सचीही नावं सांगते व्यवस्थित. तर आता इथे मी तिला फ्रूट्सची नावं सांगताना मराठीतही सांगते आणि इंग्लिशमध्येही सांगते, कारण स्वराजला फक्त इंग्लिशमध्येच फ्रूट्सची नावं सगळ्या माहीत होती. त्यामुळे तो गावी गेल्यानंतर ज्यावेळेस त्याला सफरचंद किंवा कलिंगड वगैरे असे शब्द ऐकायचा, त्यावेळेस म्हणायचं हे काय आहे, असं व्हायचं त्याचं. तर त्याच्यामुळे आता स्वराज आला होता स्कूलमधून, त्याचा चष्मा आणलेला, तोही त्याला दाखवला जरा. म्हटलं हे बघ कसं आहे, घालून बघ जरा व्यवस्थित बसतो का. आणि तो त्याला कंटिन्यू लावायला सांगितले, पण त्याला अवघडल्यासारखं होतं आहे, सध्या पहिलाच दिवस आहे म्हणून. तर तो कंटिन्यू लावण्यासाठी मला नकार देत होता. पण म्हटलं तुझ्याच डोळ्यांसाठी चांगलं आहे, तू ट्राय कर, तर त्याने तुला सवय होईल. तर बघू आता काय करतो आहे ते. हिंदवीचं पण चाललेलं मध्ये मला दे म्हणून चष्मा, पण तिला नंतर जरा त्याला परफेक्ट बसतो म्हणून तो सांगत होता मला. पण तिचं चाललेलं, तिलाही मग एक चष्मा दिला वेगळा, आपला जो गॉगल्स असतात घरात ते.
तर तीही त्याने खेळत बसलेली। त्यानंतर कन्यापूजन म्हटलं आज करून घ्यावं, कारण आज पंचमी होती। तर इथे हिंदवीला पहा मी अशी तयार केलेली आहे मस्तपैकी। आणि त्यानंतर कन्यापूजनाचीही तयारी करून घेतली, कारण आज पंचमी होती म्हणून करणार होते आणि आज तिचा मूडही होता जरा व्यवस्थित। नाहीतर ती इतर वेळेस असे फंक्शनल कपडे घालायला नकार देते, तिला नाही आवडत जास्त फंक्शनल कपडे घालायला। आणि बाकीचे म्हणजे जी ज्वेलरी आहे तीही घालून नाही देत ती कधी। तिच्या बड्डेच्या वेळेस तिने खूप रडून गोंधळ घातलेला, हातातही काही घालून नव्हतं दिलं। आज तिने ज्वेलरी वगैरे पायात वगैरेही छानपैकी घालून दिलं आणि कपडे घालण्यासाठी मस्तपैकी हसत तयार झालेली। हेअर बँड तर ती कधीच लावत नाही, पण आज तिने लावून दिला होता। आम्हाला जरा आश्चर्य वाटलं, म्हटलं जाऊ दे तिचा मूड आहे तोपर्यंत पटापट आवरून घेऊया। इथे कन्यापूजनासाठी मग मी सगळी तयारी करून घेतली लगोलग पटापट। आणि त्यानंतर मग घेतलं तिचं कन्यापूजन करून। मस्त अशी सुंदर दिसत होती आमची हिंदवी, खूप छान वाटत होतं। आणि तीही खूप छान बसलेली, अगदी तिच्या जांघामध्ये देवी असल्यासारखी ती शांत बसलेली होती। तर त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटलं, आनंद वाटला जरा। इथे मी स्वराजच्या हातात कॅमेरा दिलेला। स्वराज खूप कॅमेरा हलवतो, त्याला म्हणावं असं व्यवस्थित धरता येत नाही अजून कॅमेरा। पण आता जाऊ, माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे अजून, मी सध्या तरी म्हणजे कुठेतरी ठेवून वगैरेच असं शूट करते। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि हिंदवीचे कन्यापूजनही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।